बातमी नागपूरमधून. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण उपसंचालकासह दोघं निलंबित करण्यात आले. अटकेच्या 15 दिवसांनंतर निलंबनाचे आदेश देण्यात आले. अखेर शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघं निलंबित करण्यात आले. नागपूरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या 15 दिवसांनंतर निलंबनाचे आदेश निघाले. बोगस मुख्याध्यापक भरती शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी शिक्षक उपसंचालक उल्हास नरड यांना निलंबित करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून. हितेश, नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शिक्षक उपसंचालकांसह दोघांना निलंबित केलंय, काय अधिक अपडेट? नक्कीच बघितलं गेलं तर हे निलंबन फारच अगोदर व्हायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे आणि 48 तासाच्या नंतर जे आहे हे निलंबन व्हायला पाहिजे होतं. मात्र इथे कुठेतरी काही 15 दिवस उलटून देखील हे निलंबन आता करण्यात आलेलं आहे. मात्र शिक्षण भरती घोटाळ्यामध्ये जे मुख्य अधिकारी जे आहेत उल्हास नरड यांचं जे आहे उपसंचालक पदी हे विराजमान होते आणि आता जे आहे त्याच्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या पद्धतीने त्याच्यासोबत अजून जे आहे 2 अधिकारी देखील निलंबित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे अजून किती निलंबन या प्रकरणात होतील हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. निश्चित हितेश, त्यामुळे एकंदरीतच तुतार धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.